खूप दिवस झाले घरी सँडविच बनवलंच नव्हतं, पण सँडविच म्हटलं की थोडं अनहेल्दी वाटतं ना, मग त्यालाच हेल्दी बनवायला म्हणून मी खूप सारे व्हेजिटेबल्स कापून घेतले आणि मी ग्रीन चटणी बनवली होती. ती चटणी एक नंबर झाली होती. ह्या चटणीमुळे जे सँडविच लागत होतं ना, कमाल लागत होतं. तर मी ही चटणी आधी काय केली, ब्रेडवर छान असं स्प्रेड करून घेतली दोन्ही बाजूला आणि दोन्ही ब्रेडना लावली. नंतर मग बारीक किसून घेतलेलं गाजर, बारीक किसून घेतलेलं हे बीटरूट आणि नंतर मग सिमला मिरची पण बारीक बारीक कट करून घेतली होती, ती टाकली. मी यामध्ये कांदा नाही यूज केला, कारण ऑलरेडी भरपूर भाज्या झाल्या होत्या, त्यामुळे टोमॅटो एवढं बारीक चिरून घेतला. नंतर टोमॅटो टाकला. घरी चीज पण थोडं शिल्लक होतं, तर चीज पण छान किसून घेतलं आणि वरतून थोडीशी परत चटणी टाकून ना ब्रेड बंद करून घेतला. ही जी ग्रीन चटणी दिसते ना, ज्यामुळे सँडविच आपलं एक नंबर लागत होतं टेस्टला, तर ही ग्रीन चटणी मी घरी बनवली होती. तर थोडासा पुदिना होता माझ्याकडे, तर पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक आणि लसूण टाकून ना मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक करून घेतलं आणि दह्यामध्ये फेटून घेतलं. माझ्याकडे बटर नव्हतं, त्यामुळे थोडंसं तव्यात तूप टाकलं आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत सँडविच भाजून घेतलं. जरा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं, म्हणजे छान आतून मऊ आणि वरतून क्रिस्पी असं लागतं. मग मी सँडविच खात होते तेव्हा मुलांच्या तोंडाला पण पाणी सुटलं होतं बघून कलरफुल, तर त्यांना पण मी चपातीचं बनवून दिलं होतं. त्यांनी चपातीचं सँडविच एन्जॉय केलं आणि मी ब्रेडचं. तर तुम्ही पण या पद्धतीने नॉर्मल सँडविच करता तेव्हा चटणीसोबत करून बघा, खूप छान वाटेल.